आणि गुलामीची सावट होती. अशा अंधारात एक वीज चमकली, जिच्या तलवारीच्या पात्यावर भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न कोरलं होतं. आणि ती वीज म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. वाराणसीच्या घाटावर जन्मलेली ही मनू, तिचे बालपण पेशव्यांच्या आश्रयाखाली ब्रह्मावर्तात गेले. जिथे इतर मुली भावल्यांशी खेळायच्या, तिथे मनू घोडेस्वारी आणि तलवारबाजी करायला शिकली. पेशवे तिला लाडाने छबेली म्हणायचे. एकदा दादासाहेब पेशव्यांनी तिला विचारले, मनू, तुला काय हवे आहे? तेव्हा त्या चिमुकलीने उत्तर दिले, मला खेळणी नको, मला घोड्यावर बसून शत्रूला हरवायचे आहे. हेच तिचं धाडस पुढे झाशीचं बनलं. लग्नानंतर त्या झाशीच्या राणी झाल्या, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. 1853चा काळ. झाशीचे राजा गंगाधरराव यांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाईंनी आपला दत्तक पुत्र म्हणजेच दामोदरराव याला सिंहासनाचा वारस म्हणून स्वीकारले. पण इंग्रजांना हे मंजूर नव्हते. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीने एक फरमान काढले, दत्तक वारस नामंजूर. झाशीचे राज्य ब्रिटिशांचे. राणींचा स्वाभिमान जागा झाला. त्यांच्या डोळ्यात आग आणि आवाजात वज्रगंभीरता होती. त्यांनी इंग्रजांच्या वकिलाला ठणकावून सांगितले, माझ्या राजाच्या राज्य करण्याची स्वप्ने तुम्ही पाहत असाल तर ती व्यर्थ आहेत. इंग्रजांनो, कान उघडून ऐका, मी माझी झाशी देणार नाही, कदापि नाही. त्यांच्या या घोषणेने 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्रात नवी चेतना निर्माण केली. राणींनी आपली सेनाही तयार केली होती. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांची तुकडीही तयार झाली. मार्च 1858 मध्ये ब्रिटिश जनरल ह्युरर प्रचंड फौज घेऊन राणीच्या किल्ल्यावर चालून आला. त्यांनी राणीला शरणागती पत्करण्यास सांगितले. राणींनी उत्तर दिले, आम्ही लढू, आम्ही जगायचे मरायचे नाही, तर जगून स्वराज्य मिळवायची स्वप्ने पाहतो. किल्ल्याला वेढा पडला. 15 दिवसांपर्यंत तोफांच्या मारा सुरू होत्या. राणी स्वतः किल्ल्याच्या तटबंदीवर उभ्या राहून सैन्याला आदेश देत होत्या. त्यांच्या पराक्रमामुळे इंग्रजांच्याही छातीत धडकी भरत होती. परंतु फितुरीमुळे इंग्रजांना किल्ल्यात प्रवेश मिळाला. राणींनी ठरवले, आज शरणागती पत्करण्यापेक्षा लढत लढत मरण पत्करणं अधिक श्रेष्ठ. त्यांनी आपल्या दत्तक पुत्राला म्हणजेच दामोदररावाला एका कापडी फडक्यानिशी आपल्या पाठीवर घट्ट बांधले. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घोड्याची लगाम धरली. जय भवानी जय शिवाजीचा घोष करीत 600 फूट तटबंदीवरून थेट खाली उडी घेतली. इंग्रज थक्क झाले. हा केवळ एक पराक्रम नव्हता, तर एका मातृशक्तीचा आणि रणरागिणीचा अविश्वसनीय अवतार होता. झाशीतून बाहेर पडल्यानंतरही त्या थकल्या नाही. त्या तात्या टोपेंना मिळाल्या आणि ग्वाल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. 18 जून 1858 मध्ये ग्वाल्हेर जवळील कोटा की सराय येथे राणी आणि युरोपच्या सैन्यांमध्ये अंतिम युद्ध झाले. राणींनी भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या कपाळावर रक्ताचा टिळा होता. त्या आपल्या घोड्यावर स्वार होऊन इंग्रजांवर बेभान होऊन तुटून पडल्या. त्यांच्या तलवारीच्या एकाच वाराने अनेक शत्रू ठार होत होते. दुर्दैवाने अनेक इंग्रजांनी त्यांना घेरले. राणी गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आपल्या साथीदारांना सांगितले, माझा देह इंग्रजांच्या हाती लागू नये. आणि त्या क्षणी मातृभूमीच्या चरणाशी त्यांनी आपले प्राण अर्पण केले. सम्राट अशोकाच्या तलवारीने युद्ध थांबले आणि राणी लक्ष्मीबाईंच्या तलवारीने स्वातंत्र्याच्या लढ्याला नवी दिशा मिळाली. राणींचे हे बलिदान केवळ एका राज्यासाठी नव्हते, तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी होते. त्यांचा त्याग आपल्याला शिकवतो की परिस्थिती किती कठीण असली तरी स्वाभिमान सोडू नका. त्याग असल्या तरी आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात त्या जिवंत आहे.
व तो झाशीवाली राणी ती